मुंबई नाशिक मार्गावरील घारेगाव इथे पुन्हा टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। या टोलनाक्यास आमचा विरोध आहे। या टोलनाक्यावर ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास आम्ही हा टोलनाका बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय। मुंबई नाशिक महामार्गावरील माझिवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेनं होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे। खारेगाव येथील जुन्या टोलनाका भागात नव्यानं टोलनाका उभारण्याचं काम सुरू झालंय, त्याला त्यांचा विरोध आहे। याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितलं की 1998 साली खारेगाव टोलनाका सुरू झाला होता। टोल वसुली विरोधात अनेकदा आंदोलन देखील झालं। 2017 हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता। त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण भिवंडी, नाशिक, उरण, JNPT येथील हजारो हलकी जड वाहनं चालकांना या टोलपासून मुक्तता मिळाली होती। टोल वसुली बंद होऊन अवघे 9 वर्ष पूर्ण होत असतानाच माझिवडा वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली केली जाणार आहे। या वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रखर विरोध असणार आहे। वाहन खरेदी करतानाच रोड टॅक्स घेतला जात असतानाच पुन्हा टोल आकारणी करून आधीच महागाईनं पिसलेल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे। या टोल टॅक्समुळे फक्त सामान्य वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, तर प्रवास खर्च वाढल्यानं व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढवले जाणार आहेत। त्यामुळे आमचा या टोलला विरोध आहे। मात्र हे सरकार पाशवी बहुमताचा आधार घेऊन टोल नाक्याचा विरोध चिरडून टाकणार आहे, यात शंका नाही। त्यामुळे 14 ऑक्टोबर 2024 रोजी ज्याप्रमाणे मुंबईत प्रवेश करणाऱ्या 5ही टोल नाक्यांवर टोलमुक्ती देण्यात आली, त्याच धर्तीवर हा टोल नाक्यांवर ठाणेकरांसाठी टोलमुक्ती द्या। दरम्यान खारेगाव किंवा मुंब्रा येथील नागरिकांना घोडबंदर गाठायचं तर हायवे हा उत्तम पर्याय आहे। मात्र ठाणे शहरातच यायचं असताना किंवा पुन्हा परतीचा प्रवास करताना 2 वेळेस टोल भरावा लागणार आहे किंवा टोल टाळण्यासाठी द्राविडी प्राणायाम करत कळवा, कोडनाका, जांभळे नाका, खोपट जंक्शन, माझिवडा येथील वाहतूक कोंडीत अडकावं लागणार आहे। त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, म्हणूनच ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी। खारेगाव टोल नाक्यावर जर ठाणेकरांना टोलमुक्ती देण्यात आली नाही तर आम्ही हा टोल नाका बंद पाडू, असा इशारा मनोज प्रधान यांनी दिलाय।